कांग्रेस पक्षाचा न्याय का हक, न्याय का हक। सोनिया गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रियंका गांधी तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। न्याय का हक, मिलने तक, न्याय का हक मिलने तक कांग्रेस पक्षाचा। हक मिलने तक। सोनिया जी आप हमें न्याय दीजिए। राहुल जी आप हमें न्याय दीजिए। हमें इंसाफ दीजिए। इंसाफ हक मिलने तक अन्याय के खिलाफ न्याय दीजिए, न्याय दीजिए, न्याय के हक तक। तुम्ही गांधी भवनला उपोषणावर बसलेले, याच्या अगोदर अनेक आंदोलनं आणि पार्टीसोबत तुम्ही प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. आज तुमच्यावर अन्याय झालेलं कसं वाटतं? तेच ना, मग आमच्यावर महिला, जुन्या महिलावर तर खूप अन्याय झालेला आहे. कारण जे नवीन आलं त्याला पद शहराध्यक्ष मिळू लागलं, तर जुन्या लोकांचं काय आहे? तर आमचं तेच म्हणणं आहे की बाबा अनिता भंडारी यांनी टास्क पूर्ण केलेला आहे. आता त्यांनी 1369 मेंबर केले आणि जे अध्यक्ष झाले का दीपाली मिसाळ त्यांनी 1188 केले. तर मग टास्क पूर्ण कोणी केला? आनंदी. ते असं पण सांगतायत पैसे घेऊन पद आणले नाही, असं 5 लाख रुपये. तर वरिष्ठ पैसे घेतात का काँग्रेसमध्ये? आता ते दीपाली मिसाळकडूनच माहिती होऊ लागलं. आजपर्यंत तर आम्ही असं काम केलेलंच नाहीये. जर त्यांनी पैसे घेऊन पद आणलं असेल आणि वरिष्ठांनी पद घेतलं असेल तर ते वरिष्ठाचं पण पद जायला पाहिजे मग. हो, जायलाच पाहिजे ना. आपलं नाव कारण पैसे देऊन हे करतात, पद देऊ लागले ते आणि जुन्या महिलावर खूप अन्याय करू लागलेत ना. अच्छा, तर आम्हाला हेच म्हणणं आहे की सोनिया गांधी, राहुलजी गांधी, खरगे साहेब, हर्षवर्धन सपकाळ दादा, आपले खासदार तुमचे कल्याण काळे साहेबांसोबत चर्चा झाली का? नाही, त्यांची सोबत आमची चर्चा झालेली नाही आहे. तुम्हाला काय वाटतं ती भेटायला यावे, तुमच्यासोबत चर्चा करावी? यायला पाहिजे, त्यांनी आम्हाला न्याय द्यायला पाहिजे. तुमचं नाव? मी अरुणा गौतम लांडगे. अच्छा, नाही हे सर्व महिला तुम्ही आता बसल्या तर आता इथं तुमचे स्थानिक जे पुढारी होते ते आता आलेले कल्याण काळे साहेब, शहराध्यक्ष. तुमचं नाव? कहीं ना कहीं सेकंड इस पर फिर भी उनको पद दिया गया, इसको कैसे देखते हैं? देखिए, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के हमारे सम्मानीय हर्षवर्धन दादा सपकाल से अभी बात हुई, उन्होंने बताया है अनिता भंडारी एक गुनार और लड़ाऊ कार्यकर्ता और पदाधिकारी है, पिछले 25 साल से कांग्रेस में काम कर रही है. जो भी अन्याय हुआ नहीं हुआ उसकी चर्चा हम हमारे कार्यालय में, पक्ष कार्यालय में बैठ के करेंगे, उनको न्याय देने का काम करेंगे. और इसलिए उन्होंने मुझे भेजा है और मैं शहर कांग्रेस कमेटी की तरफ से अनिता भंडारी को विनती करने आया हूँ कि आपके साथ न्याय होगा, इसलिए आप ये ऑपोजिशन पे मत बैठिए, ये विनंती करने को मैं बोलता हूँ. त्यांचा थेट आरोप आहे की त्यांनी पैसे घेऊन पद दिलं असं ते थेट आरोप करताय, याच्याकडे कसं बघता तुम्ही? नहीं, ये आरोप प्रत्यारोप का ये चलते रहता है, मैं इसको नहीं मानता हूँ. लेकिन कांग्रेस एक संवैधानिक पार्टी है, संविधान पे कांग्रेस चलती है, उसका एक कॉन्स्टिट्यूशन है, उस कॉन्स्टिट्यूशन के अंदर जो भी इस तरह की घटना होगी उसके ऊपर कार्रवाई होगी. संविधानिक पार्टीमध्ये जे महिला वर्षानुवर्ष काम करते, तळागाळात जाऊन काम करते आणि कुणीतरी नवीन महिला येऊन जर त्याचं जर हक जर मारत असेल याच्याकडे कसं बघता तुम्ही? नाही, आता ते आमचे प्रदेश अध्यक्ष सगळे याच्यावर निर्णय घेणार आहे. जे ते निर्णय घेतील ते आम्ही तुम्हाला कळवू. आपली काय भूमिका आहे? मैं तो यहाँ पे उनको विनंती करने आया हूँ अनिता भंडारी को कि आप ओपोजिशन पे मत बैठो, आपके साथ न्याय होगा, कांग्रेस आपके साथ है. काय सांगणार? आज महिला पदाधिकारी गांधी भवन समोर काँग्रेसच्या कार्यालयासमोर बसलेले आहेत. ते म्हणतायत का
जे पद आलेलं आहे मिसाळ मॅडमना 5 लाख रुपये देऊन त्यांना पद दिलेलं आहे आणि यांना ढवळण्यात आलेलं आहे का, यांचा आरोप असा आहे. कसं बघता याच्याकडे? हे बघा, सर्वप्रथम माननीय राहुलजी गांधी, माननीय सोनियाजी गांधी, माननीय प्रियंकाजी गांधी आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब यांचा नारा आहे, तळागाळातल्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि न्याय का हक मिळणे तक, हा राहुल गांधीचा नारा आहे. जर महिला काँग्रेसमध्ये जर अशा प्रकारचा जर काही टास्क झाला असेल तर मग त्या दीपाली मिसाळ असो किंवा अनिताताई असो, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेस पक्षाच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहोत. ज्येष्ठ कार्यकर्ते असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला भगिनी असतील, ज्यांच्या कुणावर जर अन्याय होत असेल आणि जो कोणी न्याय मागायचा प्रयत्न करत असेल तर त्याला नक्कीच काँग्रेस पक्षाने न्याय द्यावा, माननीय राहुल गांधीजींनी न्याय द्यावा, सोनिया गांधींनी, माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी सुद्धा न्याय द्यावा. याच्याकडे समजून घ्या, जर प्रदेश महिला काँग्रेस कमिटी आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटी जर यांना प्रोग्राम दिला असेल का सदस्य नोंदणी करा आणि तुम्हाला शहर अध्यक्षपद मिळेल, आणि जर अनिताताईनं जर तो टास्क पूर्ण जर केला असेल तर त्यांच्यावर अन्याय झाला नाही पाहिजे. त्यांना या पदावर त्या जर समजून घ्या दावेदार असेल तर त्यांना न्याय दिला पाहिजे. बरं, मला हे सांगा, शहराध्यक्ष युसुफ लीडर आहे आणि कल्याण काळे साहेब पण आहे, यांना पण विचारण्यात आलं असं दिसतंय का तुम्हाला? हे बघा, कसं असतं माहिती आहे का, पक्षाचा कार्यक्रम आहे, पक्षाचा प्रोटोकॉल आहे, हा पाळण्यात येतो आणि पक्षाचा जो काही प्रोग्राम असेल, ऑल इंडिया काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, महिला प्रदेश काँग्रेस कमिटी असो या ऑल इंडिया महिला काँग्रेस कमिटी असो, हा वरतून आलेला प्रोग्राम असतो. हा सगळ्याला तळागाळापर्यंत जो कार्यकर्ता जुडलेला असतो काँग्रेस पक्षाशी त्याला मेसेज गेलेला असतो आणि तो प्रोग्राम हा घ्यावाच लागतो. ही माहिती सगळ्याला असते. परंतु याच्यामध्ये जर काही समजून घ्या किंतु परंतु झाले असेल तर पक्षाने याची दखल घेतली पाहिजे, न्याय दिला गेला पाहिजे. अनिताताई असो किंवा दीपालीताई असो, दोघींवर जर अन्याय होत असेल तर त्यांना न्याय दिला गेला पाहिजे. अनिताताईंनी टास्क पूर्ण केला, त्यांना अध्यक्षपद मिळालं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. पक्षाचा मॅसेज होता, पक्षाचा कार्यक्रम आहे. हे बघा, महिला भगिनीवर जर कुठं अन्याय अत्याचार जर होत असेल तर आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं काम आहे की त्यांच्या पाठीशी धावून येणं आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणानं उभे राहावं असलं पाहिजे. काही कार्यकर्ते यायचे असतील, कोणी काही सणासुदीच्या निमित्तानं कोणी येऊ शकले नसेल आणि अद्यापही टाईम थोडा बाकी आहे, येतील लोक. अध्यक्ष साहेबांना पण विनंती, ते पण येणार आहेत, जिल्हा अध्यक्ष ते पण येणार आहेत, मान्य कल्याण काळे साहेब यांच्यापर्यंत सुद्धा मेसेज गेलेला आहे, ते पण येणार आहेत. मी उमाकांत खोतकर, पश्चिम विधानसभा अध्यक्ष काँग्रेस कमिटी, छावणी ब्लॉक.